देशभरातील 1.25 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर हा लाभ मिळणार आहे। पीएम किसान व नमोचे 4000 रुपये उद्या शनिवार या 15 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पेपरची बातमी अधिकृत आली आहे। उद्या शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी 4000 रुपये फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये सोडले जाणार आहेत। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सोडले जाणार आहेत बघा, याच 15 जिल्ह्यात उद्या 4000 रुपये येणार आहेत। 15 जिल्ह्यांची यादी पहा, या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी 15 जिल्हे सांगण्यात आले आहेत। फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले जाणार आहेत। घरातील एकालाच माणसाला लाभ हा मिळणार आहे। पीएम किसान योजना नमोचा हप्ता उद्या जो तुम्हाला मिळणार आहे, तर तो शनिवार दिनांक तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी आता लाभ मिळणार आहे। घरातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। त्यामुळे कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, कोणत्या 15 जिल्ह्यात मिळणार आहे, लगेच पहा। शेतकरी मित्रांनो, 2 महिन्यांची प्रतीक्षा तुमची आता पूर्णपणे संपलेली आहे। अखेर वार शनिवार 2 ऑगस्ट रोजी शनिवारी तुम्हाला सकाळी ठीक 11 वाजता या 15 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 व पीएम किसानचे 2000 असे टोटल मिळून 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पडल्याचा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे। परंतु सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आल्या। ज्या शेतकऱ्यांची नावे या 15 जिल्ह्यामध्ये आहेत त्या यादीमध्ये असतील तर त्यांना शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी आता ठीक 11 वाजता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता या ठिकाणी येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून खरोखर जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। लगेच पहा ही यादी। पीएम किसानचे व नमो शेतकरीचे 4000 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये व या 10 बँकेमध्ये या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। तुम्ही तुमच्या बँकेचं खातं लगेच चेक करायचं आहे। फक्त याच 10 बँकेत आणि फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये शनिवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी हे पैसे तुम्हाला येणार आहेत। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे आणि पीएम किसानचे पैसे बँकेमध्ये या ठिकाणी आता जमा होणार आहेत। 15 जिल्ह्यामध्ये नमोचे आणि दोन्ही मिळून 4000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही जर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये व कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत नक्की बघा। खरोखर आता त्या ठिकाणी तुम्हाला 4000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे बघा। आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपण बँका पाहूया लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये। आता सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे सर्वात मोठी गव्हर्नमेंट बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला ठीक सकाळी 11 वाजता तुमच्या बँकेमध्ये हे पैसे आता 4000 रुपये एकदम तुमच्या बँकेत पडणार आहेत। त्यानंतर दुसरी बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। जर महाराष्ट्र बँकेमधून जर तुम्ही आता जर खातं खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा नमोचे आणि पीएमचे टोटल 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। जर बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर आता पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट 2000 अधिक 2000 4000 रुपये येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे एचडीएफसी बँक। त्यानंतर त्याच्या पुढची बँक आहे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक। या सर्व बँकेवरती आता आधार कार्ड जर तुम्ही लिंक केला असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट आता तुम्हाला शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे बघा। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती येणार आहे। शेतकरी मित्रांनो, 19 फेब्रुवारी 2000 त्या ठिकाणी 25ला तुम्हाला त्या ठिकाणी 4 महिने आता पूर्ण झालेत। कारण मागचा 19वा हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर 24 फेब्रुवारीला दिला होता, परंतु आता याला 4 महिने पूर्ण झाल्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीएमचे 2000 आणि नमोचे 2000 रुपये फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत। मग ते 15 जिल्हे कोणते आहेत याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे।
बँकांना डायरेक्ट आदेश त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आलेली आहे। त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या। तर बघा या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालच एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये नमोचा म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून जो हप्ता देतोय तर त्यामध्ये आता 2000 आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारचे 2000 असे टोटल त्या ठिकाणी 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट सोडले जाणार आहेत। बघा 15 जिल्ह्यांची यादी आहे। प्रत्येक जिल्हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तुमचा जिल्हा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला हे पैसे शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हे पैसे येणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यांची यादी लगेच पहा। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या वेळी जो PM किसानचा 19वा हप्ता तुम्हाला मिळाला होता तर त्यामध्ये खूप सारे घोटाळे आढळल्याचं लक्षात आलंय। त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी सर्व 4000 रुपये 2000 अधिक 2000 सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। ज्या ज्या घरामध्ये बघा आता घोटाळा आढळलेत, मागच्या वेळी काय झालं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की तुम्ही फक्त घरातील एकाच व्यक्तीने लाभ घ्या। मग शेतकरी काय ऐकले नाही, त्यांनी डायरेक्ट काय केले 2 जणांनी 3 जणांनी हप्ता घेतल्याचं लक्षात आले। म्हणजे काय केले आता प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांची 2 मुलं आणि तो शेतकरी असे टोटल 3 जण 4 जण असं लाभ घेत होते। जेव्हा सरकारला आढळलं की एकाच घरामध्ये 3 जण 4 जण लाभ घेत आहेत असं जेव्हा आढळलं तेव्हा अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट आता बाद केला आहे। त्यांना आता 2 ऑगस्ट शनिवारी दुपारी म्हणजे सकाळी 11 वाजता जो हप्ता मिळणार आहे तर त्याचे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। फक्त घरातील एकाच व्यक्तीला हा लाभ घेता येणार आहे। एकाच व्यक्तीपेक्षा जास्त लोकांनी जर हा लाभ घेतला तर सगळ्यांचे हप्ते बंद करण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं आता काय केलेत, अनेक शेतकऱ्यांची उत्पन्न जास्त आहे परंतु त्यांनी चुकीच्या मार्गाने त्यांचं पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले। म्हणजे काय केले त्यांचं उत्पन्न भरपूर जास्त असताना सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्ड अनेक रेशनधारकांनी काढले। मग त्यांना हप्ता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जर व्यवस्थित असेल म्हणजे त्याचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत असेल तरच तुम्हाला हा हप्ता येणार आहे। तसेच आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहे याची यादी सुद्धा समोर लगेच तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं जर तुमची जमीन जास्त वगैरे असेल म्हणजे 5 एकर 10 एकर 15 एकर अशी जास्त जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हा हप्ता या ठिकाणी येणार नाही आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही फार्मर ID कार्ड काढले असेल तर तुमचं अभिनंदन, तुम्हाला 100% हप्ता हा शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। परंतु असे पण काही शेतकरी आहेत त्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही आहे, त्यांना हप्ता हा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोणाला हप्ता मिळणार नाही, ज्यांचं तुम्हाला सांगतो जमीन जास्त आहे। याबद्दल आता 7/12 उतारा सरकारच्या माध्यमातून चेक केला जाणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जास्त जमीन आहे बघा 10 एकर 15 एकर 20 एकर अशी जास्त जमीन असेल तर तुमच्या खात्यावरती आता PMचे आणि नमोचे पैसे येणार नाहीत। मग कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत नक्की लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय म्हणतंय की आम्ही जी नमो शेतकरी योजना काढल्या त्या ठिकाणी PM किसान योजना काढल्या तर ती फक्त गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांसाठी काढल्या। जर तुम्ही गोरगरीब आणि गरजूवंत शेतकरी जर नसाल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत। यासाठी सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी 3 महिन्यांच्या पाठीमागे तुम्ही जी फार्मर ID कार्ड काढलं तर त्या फार्मर ID कार्डवरती तुम्हाला सर्व कागदपत्रे घेतलेली आहेत, त्यामधून चौकशी सुद्धा केली आहे। त्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आले। मग कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये ओळलं आहे, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची यादी आता समोर आल्या राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। उरलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अजून 15 ते 20 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल।
मग आता कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत त्याची यादी सुद्धा लगेच तुम्हाला या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्हाला या ठिकाणी शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला 4,000 रुपये एकत्र तुमच्या बँकेत पाहिजे असेल तर या जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही यादी जी आहे तर ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून लावली आहे। शेतकऱ्यांची आता गोरगरीब शेतकऱ्यांची निवड यामध्ये करण्यात आल्या। तर बघा कोणकोणते जिल्हे आहेत लगेच तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे, त्यामुळे अगदी 2 मिनिटे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण तुम्हाला 1 महिना झालं आता त्या ठिकाणी आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी आता पसरत होत्या, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता तुम्हाला डायरेक्ट 2,000 नाही तर डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। मग नेमकं कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुम्ही तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलं असेल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरीचा 2,000 रुपयाचा हप्ता आणि त्या ठिकाणी PM किसानचा 2,000 रुपयाचा हप्ता टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होऊन राहील। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। बघा तुम्ही जर वाशिम जिल्ह्यातून शेतकरी असाल आणि तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं जर तुम्ही लिंक केलं असेल तर नक्कीच तुम्हाला शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नमोचे 2,000 आणि PMचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना। या जालना जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नमोचे 2,000 आणि PMचे 2,000 रुपये असे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा। आता सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा PMचे 2,000 रुपये आणि त्या ठिकाणी आता जर तुम्ही त्या ठिकाणी सरकारच्या यादीत असाल तर तुम्हाला नमोचे सुद्धा येणार आहेत, परंतु उद्यासाठी आता पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये उद्या ठीक सकाळी 11 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता बघा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, परभणी आहे, अकोला आहे, त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता बघा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी अशा प्रकारच्या जिल्ह्यांची लिस्ट आली आहे। यामध्ये तुम्हाला PM किसानचा हप्ता या ठिकाणी आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे व तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।